नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण धाराशिव येथील तुळजाभवानी स्टेडियममध्ये आलेलो आहोत। या ठिकाणी पोलीस निरीक्षक शकील शेख व पवार सर हे रात्री 2 वाजल्यापासून पळतायत, रनिंग करतायत। यांचा संकल्प काय आहे ते आपण त्यांना विचारूया। सर बघा तिकडे पळतायत, सर पळतायत आणि हे जवळजवळ बघा। हॅलो सर, तुम्ही आज संकल्प केला आहे आणि तुमचा वाढदिवस आहे असं कळत आहे। नेमकं तुमचा संकल्प कसा होता आणि काय तुम्ही संदेश देणार लोकांना? आमचा संकल्प हे होता की नवीन वर्षाच्या एक तरुण पिढीला एक संदेश द्यावा आणि एक तर माझा वाढदिवस त्याच्यामध्ये आपण पूर्ण मॅरेथॉन, फुल मॅरेथॉन ज्याच्यामध्ये 42.200 किलोमीटरची रन होती, आम्ही ती पूर्ण केलेली आहे। आणि आम्ही एक नवीन तरुण पिढीला एक सांगू इच्छितो की आजकाल तरुण जे आहेत हे ड्रग्स हे नशेच्या आहारी चाललेत, ते लोकांमध्ये जागृती व्हावी, तरुण पिढीनं नशेपासून मुक्त व्हावं। आमचं एक माननीय पोलीस महासंचालक साहेबांचा एक संकल्प आहे की नशामुक्त भारत। हो, पंतप्रधान आणि गृहमंत्री यांचा पण संकल्प आहे की नशामुक्त भारत। त्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत। आम्ही स्वतः जेव्हा आम्ही 42 किलोमीटर रनिंग करतो, बाकी लोकांना पण आमचा आदर्श घेऊन त्यांनी करावं अशी आमची एक इच्छा। आणि आज नवीन वर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा। आणि आम्ही स्वतः 42 किलोमीटर रन करून आज आम्ही एक आमचा वाढदिवस साजरा करीत आहोत। आणि लोकांना, धाराशिवच्या जनतेंना एक आवाहन करू इच्छितो की नवीन पिढी सगळे जो कोणी नशेच्या आहारी गेलेले आहेत त्यांनी त्याच्यातून बाहेर पडावं आणि आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावं। आरोग्य हीच संपत्ती आहे, हे लोकांनी आज समजून घेणं गरजेचं आहे। तर मोबाईलच्या दुनियामध्ये तरुण पिढी वाहत चालली, अभ्यासाकडे दुर्लक्ष होत आहे, शरीराकडे दुर्लक्ष होत आहे। आई वडिलाला त्याचा एवढा ताप होतो मुलं वाहत चाललेत म्हणून, त्याच्यासाठी तरुण पिढीला तुम्ही काय सांगाल? तरुण पिढीला एकच आहे की तुम्ही मोबाईलमधून बाहेर पडा आणि एक आपलं काहीतरी तुम्ही संकल्प करा आणि त्या दिशेने तुम्ही वाटचाल करा आणि तुमचं मोटिव्ह काहीतरी ठेवा। नुसतं तुम्ही मोबाईलमध्ये जर कंटिन्यू राहिलं तर तुमचं पुढील आयुष्य बर्बाद होणार आहे, हे नक्की आहे। तुम्ही रात्री किती वाजता रनिंगला सुरुवात केली आणि तुमचं 42 किलोमीटर पॉईंट 200 हे तुमचा फुल मॅरेथॉन आहे, हे पूर्ण केलं आहे तुम्ही? तुम्ही किती वाजता चालू केलं आणि आता किती वाजता तुमचं बंद झालं? आम्ही पहाटे 2:45 म्हणजे 2:45 वाजता सुरुवात केली आणि साधारणपणे 8:45 वाजता आम्ही ते कंप्लीट केलेलं आहे। सलग आम्ही रनिंग केलो आणि इझी पेसनं पळालो आम्ही, असं एकदम फास्ट बी नाही किंवा स्लो नाही। आणि आरामाने आम्ही 42 किलोमीटर कंप्लीट केलो आणि पुढे पण आम्ही एक आणखी 10-15 किलोमीटर आणखी रनिंग करू शकतो, एवढी आम्ही कॅपॅसिटी बाळगून आहोत। आता भरती होणारे जी तरुण पोरं आहेत, भरती होण्याच्या मार्गावर आहेत, त्या पोरावानी रनिंग कशी करावी? कारण फास्ट रनिंग करून आदूसुद्धा होतात, मधीच त्यांचं लॅप्स होतं ते पोरं, त्याच पोरावांना तुम्ही काय संदेश देणार? मुलांना एकच सांगणं आहे की त्यांनी हळूहळू वाढवावी रनिंग आणि त्यांना एक 1600 मीटर असते फास्ट रनिंग करणे, परंतु त्यांनी आपलं पहिलं वेट बरोबर गेन करून व्यवस्थित करावं, फिट व्हावं। त्याच्यानंतर खूप इझी आहे पोलीस भरतीसाठी। तुम्ही जर कंटिन्यू ग्राउंडवर राहिलं आणि रनिंग करत राहिलं तर तुम्हाला सगळं इझी आहे, ग्राउंड काही अवघड नाही, तुम्ही पैकीच्या पैकी मार्क घेऊ शकता। पवार सर, तुम्ही शकील सरांच्या वाढदिवसानिमित्त आज संकल्प केला आणि 42.200 हे मॅरेथॉन तुम्ही पूर्ण केलेलं आहे, तुम्ही काय सांगाल? जिल्हा परिषद प्राथमिक शाळा स्पेशल तेर या ठिकाणी मी सहशिक्षक म्हणून कार्यरत आहे। माझं मूळ गाव जाहिरदरवाडी, तालुका जिल्हा धाराशिव। आदरणीय PI साहेबांच्या संपर्कामध्ये आलो आणि कर्तृत्वाने माणसं एकत्र येतात या उक्तीप्रमाणे मी माझा सातत्य, जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास
याच्या जोरावर मी म्हणजे माझा रूट मी रन करत होतो. साहेब मला दिसले, साहेबांना मी चेअरअप करत होतो. मग साहेबाबरोबर माझा रन झाल्याच्यानंतर मी साहेबांना भेटलो आणि साहेबाबरोबर मग मी म्हणलो की मी पवार साहेब आहे, मी असं रन करतो आहे, अगोदरपासून करतो आहे, माझ्यामध्ये सातत्य आहे. तर सातत्य, जिद्द, चिकाटी आणि कर्तृत्व या गोष्टी जर मिलाप असेल तर यश हे आपल्या पायदळी तुडवलं जातं. बरोबर. त्यामुळं आणि अशक्य जे म्हणतात ना, अशक्य काहीच नाही. काढून जर टाकलं तर सगळं काही शक्य आहे. फक्त कॉन्फिडन्स लेवल, जिद्द या गोष्टीवर आणि जे सातत्य आहे का नाही. उदाहरणामध्ये कमिटमेंट, मी कधी साहेबांना वगैरे म्हणतो की ब्रह्मदेव खाली येऊन जरी बसला तरी मी एकही दिवस म्हणजे व्यायाम ब्रेक करणार नाही. मृत्यूच्या शैवर जोपर्यंत माझ्यावर लाकडं टाकत नाहीत तोपर्यंत मी व्यायाम बंद करणार नाही. आणि या उक्तीला मी पुरेपूर उतरलेलो आहे. कारण आज 20 वर्ष होऊन गेले. मी 2005ला नोकरीला लागलेलो आहे आणि मी इथून नळदुर्गला पळत गेलेलो आहे. पुन्हा येरमाळ ते तुळजापूर रन केलेलं आहे. सिंहगड, राजगड, तोरणा हे 53 किलोमीटर केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे सूर्य उगवला, प्रकाश पसरला, फुलांचा सुगंध चोहीकडे दरवळला, पक्ष्यांचा चिवचिवट झाला आणि आपल्या धाराशिवचे PI आदरणीय शकील शेख साहेब यांचा वाढदिवस आला. आणि प्रत्यक्षात साहेबांना मी म्हणलो की साहेब तुम्ही कुठेही राहा, मी 1 तारखेला तुमचा बड्डे साजरा करणार म्हणजे करणार. कारण याच उक्तीमध्ये माझा DEDचा एक मित्र आहे रमेश चव्हाण, तसाच माझा एक जामखेडचा एक मित्र आहे राजेश्वर पवार, यांचा पण आज बड्डे आहे. त्यांना पण मी चालूमध्ये रनच्या म्हणजे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आणि 58 वर्ष बिभीषण पाटील सरांना झालेले आहेत, ते सेवापूर्ती. मग त्यांची सेवापूर्ती झाली म्हणून दुग्ध शर्करा योग म्हणून साहेबांच्या वाढदिवसाबरोबर मी त्यांना पण म्हणलो की बिभीषण पाटील दादा, तुमच्या सेवापूर्तीनिमित्त 58 वर्ष तुम्हाला पूर्ण झालेत ना, तर मी तुम्हाला पवार साहेब किंवा पवार परिवाराकडून आणि माझ्यासोबत PI शकील शेख साहेब आम्ही दोघंच जण रन करतो आहे, आम्ही एन्जॉय करतो आहे. आणि आम्ही कितीही म्हणजे असं वाटतं की आम्ही रन स्टॉप केल्याच्यानंतर म्हणजे आपण रन केलाच नाही आहे, इथपर्यंत म्हणजे या काही गोष्टी आहेत. बरं सर, वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि 2026च्या सालाच्या कशा शुभेच्छा देणार आहेत? मगा जशा दिल्या तशा. रात्री 1 वाजून 50 मी कॉल केला साहेबांना, असं की आपल्याला 2:15-2:30 रन शार्प करायचा आहे. साहेबाकडे मी 2 वाजून 23 गेलो होतो. कारण वक्तशीरपणा जो आहे ना तो माझ्या कृतीमधून आहे आणि साहेबाकडनं पण तेवढीच कमिटमेंट आहे, टस्सल आहे. कारण मी जेवढा जिद्दी आहे माझ्यापेक्षा प्लस साहेब जिद्दी आहेत. कारण साहेबांचा फिटनेस हा 55 वर्ष साहेबांना झालेले आहेत. माझा तर संकल्प 55.55 किलोमीटर करण्याचा होता आणि आम्ही ते म्हणजे अशक्य नाही आहे ते आम्ही करू. पण साहेबांच्या आणि माझ्या शेड्यूलमुळे आम्ही फक्त म्हणलो की आपण फुल मॅरेथॉन करूया. तर हे आहे शकील सर आणि पवार सर यांनी 2026च्या आणि वाढदिवसाच्या शुभेच्छेच्या निमित्ताने अशी शुभेच्छा दिली की आपल्या शरीरामध्ये कुठलाही रोग राहता कामा नये. शरीरातले सर्व रोग घामाच्या माध्यमातून बाहेर पडू शकतात. आणि घाम कधी येतो तर 42.200 मॅरेथॉन पूर्ण करून ज्यावेळेस माणूस सक्सेस होतो ना त्यावेळेस घाम येतो. घामाच्या माध्यमातून शरीरातले सर्व रोग जळून खाक होतात. म्हणून BP, शुगर या सगळ्या रोगावर मात करायची असेल तर शकील सरांचा आणि पवार सरांचा आदर्श घ्या. 42 किलोमीटर धावतात, किमान तुम्ही 5-10 किलोमीटर तर धावावं आणि 2026च्या वर्षाचं स्वागत व्यायामाच्या माध्यमातून करावं. सरांना, पवार सरांना, शकील सरांना खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा, नवीन वर्षाच्या शुभेच्छा. खडतर प्रवासच्या वतीनं त्यांना भावी आयुष्य निरोगीदायी जावो, त्यांच्या कुटुंबाला निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. तरुण पोराओ, दमादमाने व्यायाम करा, फास्ट करू नका सर सांगतात. आणि पोलीस भरतीसाठी इझी तुम्ही पोलीस भरतीमध्ये सक्सेस होऊ शकता असाही त्यांनी संदेश दिला. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा. असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.
हॅपी बर्थडे मला. हा निसं थांबा. हा सर सर